याच्या अगोदर आपण 20 वर्षाचं कर्ज 10 वर्षात कसा फेडू शकतो, ह्याच्या अगोदर त्याचं आपण नियोजन बघितलं होतं. त्याच्या मी काहीतरी 3-4 असे पॉईंट सांगितले होते. ते तुम्ही जर ते बघितलात ना, जर नसेल बघितलात, पहिल्यांदाच ह्या व्हिडिओमध्ये आला असाल, जर ते तुम्ही बघितलात, तर कितीही मोठं लोन तुमचं असू दे, कितीही मोठं लोन, ते तुम्ही फेडणारच. म्हणजे 20 वर्षाचं लोन असेल, 30 वर्षाचं लोन असेल, तुम्ही 10-15 वर्षामध्ये क्लिअर कराल. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन बघितलं होतं. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत त्याचं कॅल्क्युलेशन, की तुम्ही तुमच्या खर्चानुसार कसं ॲक्च्युअलमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. की 20 वर्षाचा तुमचा टेनर आहे, म्हणजे तुम्हाला 20 वर्ष तुमचा लोनचे हप्ते द्यायचेच आहेत. मग ॲक्च्युअलमध्ये तुम्ही 10 वर्षात ते कसे क्लिअर करू शकता, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल बाय डिटेलमध्ये बघायचं आहे. जास्त मोठी पण व्हिडिओ नाही होणार आहेत. एक स्मॉल काही कालावधीतच आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू. चला, आता कॅल्क्युलेशन बघायच्या अगोदर ते जे मी ह्या व्हिडिओच्या अगोदर 3-4 नियोजन सांगितले, ते जर तुमच्या डोक्यात एकदा परफेक्ट बसले ना, ही व्हिडिओ तुम्हाला एकदम कळेल. त्यामुळं थोडंसं केअरफुली लक्ष द्या. समजा तुमची काही परिस्थिती असू दे, तुमची सॅलरी इथे 15,000 आहे. 15,000 सॅलरी, 5,000 तुमचे खर्च, घरातले सगळे खर्च. आता जर ह्याच्या अगोदर मागची व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना, तर तुम्हाला अंदाज कळेल की 5,000च एक्सपेन्सेस का इथे ॲड केले तुम्ही. जर खरंच तुम्हाला 20 वर्षाचा लोन 10 वर्षात क्लिअर करायचा असेल, तर तुम्हाला खर्च 5,000च ठेवावे लागतील. 3-4,000 म्हणजे कपडे असू दे, आयफोन असू दे, काही बाहेर खायच्या गोष्टी सगळ्या बंद करून तुम्हाला घरातली जो भाकरी भाजी खावी लागते, त्यासाठी जो बाजार लागतो, गॅस लागतो, तेवढंच तुम्हाला एक 5,000पर्यंत जर तुम्ही भागवलं. समजा तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही वाढू शकता. इथं तुम्ही निर्णय इथे तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती लागतात. आता 15,000 तुमची 15,000 मंथली सॅलरी आहे. 5,000 खर्च गेले, 10,000चा EMI गेला. आता तुमचा क्वेश्चन असेल, अरे 15,000 पगार आला किंवा 20,000 आला, त्यातले 5-10 हजार खर्चच गेले आणि 10,000 EMI गेला. आमच्याकडे राहतात 0. मग तू कसा काय म्हणू शकतो की तुम्ही बाजूला काढू शकता पार्ट पेमेंटसाठी? जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, व्हॉट इज पार्ट पेमेंट. हे पार्ट पेमेंटवर आधारित कॅल्क्युलेशन आहे. म्हणजेच 20 वर्षाचा लोन तुम्हाला 10 वर्षामध्ये क्लिअर करायचा आहे, त्यासाठी पार्ट पेमेंट करावं लागतील. मग त्यासाठी तुम्ही बाजूला पैसे कसे साईडला काढाल, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथं 0 आहे, सगळे पगार आले, खर्चात गेले. आजकाल कसं आहे माहिती आहे का, लोक कमवतात जास्त, पण खर्च पण त्याप्रमाणे डबल आहेत. त्यामुळे लोकांकडे पैसे राहत नाहीत. आता हे 0 आहेत. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. नंबर 1 ऑप्शन, तुम्हाला पार्ट टाईम करावं लागेल. कोणताही पार्ट टाईम, डिलिव्हरी, उबरची असते. शिकलेले नसलात तरी पार्ट टाईम मिळतो. तुमचं समजा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल, त्या क्षेत्रात पार्ट टाईम हा मिळतोच. ज्याला करायची इच्छा असते त्याला कामं खूप आहेत. ज्याला करायची इच्छा नसते त्याला कामं ह्या जगात खूप कमी आहेत. इच्छेनुसार कामं असतात माणसाला. ज्याला करायची इच्छा आहे त्याला जगात खूप कामं आहेतच. आता हे ऑप्शन 1, तुम्हाला कुठेतरी पार्ट टाईम छोटंसं बघावं लागेल. म्हणजे जी नोकरी आहे ती करत करत पार्ट टाईम केलात, तर त्या पार्ट टाईममधून येणारा इन्कम तुम्ही पार्ट टाईमसाठी थोडंसं साईडला काढू शकता. तो कसा साईडला काढू शकता आपण पुढे आता बघणार आहोत. ऑप्शन 2, पार्ट टाईम करायचा नसेल तर स्वतःची स्किल वाढवा, काहीतरी शिका, त्या जॉबमध्ये थोडंसं चांगलं काम करा आणि मालकाला सांगा माझा आता पगार वाढव, मी खूप चांगलं काम करतो, पगार वाढव.
तिथे जर तुमचा 2-3-4 वर्ष पगार वाढत नसाल, तर जिथे पगार वाढत असेल तिथे शिफ्ट होऊन तुम्हाला पैसे लोनसाठी साईडला काढता येतील. पार्ट टाईम आणि एकतर पार्ट टाईम तरी करू शकता किंवा सॅलरी इन्क्रीज करू शकता. इथं एकदा तुमचं फिक्स झालं की 6,000 तुमचे पर मंथ एक बाजूला राहतात किंवा बाजूला इन्कम एक वेगळ्या पार्ट टाईममधून किंवा सॅलरीमधून येत आहेत. हे तुमचं एकदा फिक्स झालं ना, आता पुढे जे तुम्हाला सांगतो ते खूप केअरफुली ऐका. थोडंसं लक्ष दिलं आता की तुमचं इतकी तुम्हाला क्लॅरिटी येईल ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं समजा 10 लाखाचं लोन आहे, इथं व्यवस्थित जो मी आता एक्सप्लेन करतोय ते तुम्हाला कळलं नाही. तुमचं लक्ष फक्त मी जे काय बोलतोय त्याच्याकडे दिलं तर तुम्हाला खूप कळेल. 10 लाखाचा लोन, त्याच्यावर 10% व्याजदर. ओके, 20 वर्षासाठी. त्याच्यावर तुम्हाला दर महिन्याला हप्ता किती येईल? 9,650. परत परत ऐका, परत सांगतो. 10 लाखाचा लोन, त्याच्यावर 10% व्याजदर, 20 वर्षासाठी. त्याच्यावर हप्ता येईल तुम्हाला 9,650. व्याज जाईल 13,16,000. 13,16,000. आता तुम्ही म्हणाल 13,16,000 व्याज एवढा? हो, एवढाच असतो. तेव्हा प्रत्येक गरीब माणूस हा लोनमध्ये भरडला जातो. का भरडला जातो? कारण त्याच्या डोक्यात नियोजनच नसतो की मला 20 वर्षाचा लोन 10 वर्षात क्लिअर करायचा आहे. आता ज्या ज्या परिस्थितीतून मी गेलोय त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं हेल्प होईल ह्यासाठी माझे प्रयत्न असतात. आता तुमचा 9,750 EMI गेला, त्यानंतर 13,16,000 तुमचा व्याज जाईल 20 वर्षासाठी आणि टोटल 23,16,000. 23,16,000, 10 लाखाचे 23,16,000. अरे डबल जातील काय, सांगतो काय? हो, हे खरंच आहे. 23,16,000 जाणार. जर तुम्ही 20 वर्षाचा नियोजन 10 वर्षात नाही केलात, जसं मी मागच्या व्हिडिओत सगळं डिटेलमध्ये पॉईंट नियोजन कसं करावं सांगितलं आहे, तसं नाही केला तर 13,16,000 तुम्हाला द्यावेच लागतील. आता हे जे तुम्ही इकडं नियोजन केलं की तुम्हाला 6,000 हे जे तुम्ही भरायचं ठरवलं पार्ट पेमेंट साईडला, आता काही जणांना काय क्वेश्चन पडेल, काय सांगतो 6,000. आता प्रत्येकासाठी वेगळं वेगळं आहे. 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख. ज्याचा लोन 50 लाखापर्यंत आहे त्याच्यासाठी सुद्धा मी खाली सगळं नियोजन करून दिलं आहे, कॅल्क्युलेशन करून दिलं आहे. म्हणजे मी फक्त आता 10 लाखाचं एक्सप्लेन करतो आहे. बाकीचं सगळं तुम्ही 10 लाखाचं तुम्हाला कळलं ना, तुम्ही बाकीचं सगळं बरोबर डोकं लावाल. 10 लाखाचं लोन, 10% व्याजदर, 20 वर्षासाठी, 9,650 EMI. की हे तुम्हाला सगळं सांगितलं की तुमची व्याज किती जाईल. 13,16,000 व्याज जाईल. आता तुम्ही जे म्हणताय ना 6,000, याचं काय होणार आहे? आता काय होणार हे तुम्हाला सांगतो. 6,000 जर तुम्ही बाजूला काढले पार्ट टाईममधून किंवा घरातला खर्च वाचून, तर वर्षाला 12 महिन्याला किती होतात? 72,000 होतात. 6,000 वर्षाला जर ठेवले तर तुमचे 72,000 होतात. ते 72,000 पर मंथ तुम्ही पार्ट पेमेंटला भरत गेलात लोनचे, तर 10 वर्षासाठी 7,20,000. म्हणजे आता तुम्हाला मेंटॉस खाल्ल्यासारखं वाटलं असेल की 6,000ची 72,000 होते वर्षाला आणि 10 वर्षासाठी 7,20,000. 10 वर्षासाठी 7,20,000 होते टोटल अमाऊंट. ही टोटल अमाऊंट होते. तर 5,000 असू दे, 6,000 असू दे, तुम्ही जर साईडला काढत गेलात थोडे तर ते अमाऊंट मोठे होईल. आणि जसं मी बोललो, आता इथे एक क्वेश्चन आहे की मग आम्ही 10 वर्षासाठी जो EMI भरत होतो 9,750, ते ॲड होतील का नाही? ते ॲड होणार ना. 3,13,000. 10 वर्षासाठी तुम्ही जो व्याज EMI भरत होता 9,750, म्हणजेच हा 9,750, त्यातला फक्त आणि फक्त 3,13,000 तुमचा फक्त प्रिन्सिपल गेलाय. 3,13,000 आणि राहील 3,13,000. अरे 10 वर्ष 10,000 भरले, 3,13,000च.
कारण त्यातला व्याज तुमचा जास्त होता आणि प्रिन्सिपल 1-2 हजारच होती, त्यामुळे तुमचा व्याज जास्त गेला आणि प्रिन्सिपल कमी राहिलं. त्यामुळेच जसं आपलं नियोजन ठरलं की 3,13,000 आता हे तुमचं, आत्तापर्यंत तुम्ही 10 वर्षासाठी 3,13,000 दिलं आणि जो आपला नियोजन आहे, जो 6,000चा नियोजन 10 वर्षासाठी 7,20,000 हे तुम्ही दिले. हे 7,20,000 आणि हे 3,13,000 थोडे काही इकडे तिकडे होतील 10-15 हजार, ते भरून तुमचं लोन क्लोज होऊ शकतं. दॅट इज मिरॅकल. म्हणजेच जर तुम्ही पर मंथ 5,000 हजार रुपये साईडला काढलात तरच 20 वर्षाचा लोन 10 वर्षात क्लिअर होऊ शकतो. ह्या कॅल्क्युलेशन मी तुम्हाला हे 20 वर्षाचा लोन जर तुम्हाला 10 वर्षात करायचा असेल तर, आता मी हे बरेचसे पॉईंट इथे सांगितलेत, थोडंसं संक्षेपमध्ये लगेच सांगतो. काय आपण डिस्कस केलं ते संक्षेपमध्ये सांगतो. नंबर 1, व्हिडिओ संपताना सगळ्या गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालतील, 4-5 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी खूप होतील. नंबर 1, काहीतरी एक पार्ट टाईम जॉब किंवा सॅलरी वाढून घ्या. ते जे पार्ट टाईम केलेले पैसे असतील 6,000 ते बाजूला ठेवा 6 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी. आणि 1 वर्ष जसा होईल, 6,000ची व्हॅल्यू 72,000 होते 1 वर्षाला, ते पैसे तुम्ही पार्ट टाईम भरा लोनचे. ते भरलेत की हळूहळू काय होईल, ते पैसे भरलेत की तुमचं वर्ष कमी कमी होत येतील. म्हणजेच 20 वर्षाचं लोन हळूहळू 10 वर्षावर येईल. जर आता तुमच्यावर आहे, तुम्हाला वाटलं मी 10,000 ठेवू शकतो, मग 10,000 ठेवा. 10,000 ठेवला तर तुमचा 10 काय 7 वर्षाच्या आतच होईल. तुम्ही म्हणाल आता माझा 40 लाखाचा लोन आहे, तो कसा होऊ शकतो? तुमचा लोन 40 लाखाचा असू दे, 50 लाखाचा असू दे किंवा 1 करोडचा असू दे, तुम्ही ह्याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलात, तुम्ही दर महिन्याला किती बाजूला काढताय त्यावर तुमचा लोनचा वर्ष किती कमी होतील हे अवलंबून आहे. जेवढे जास्त ठेवाल तेवढ्या तुमचं लवकरच लोन नील होईल. मी गरीबातल्या गरीबासाठी परिस्थितीनुसार सांगितले की 6,000 ठेवले तर किती होतील. आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय करताय. तर सगळ्यात शेवटी आता कॅल्क्युलेशन तुम्हाला कळलंच की तुम्हाला दर महिन्याला काही करून थोडे साईडला लोनचे पैसे भरायसाठी काढावे लागतील. जर लवकर तुम्ही डोक्यात एवढं टाकी, जर 13 लाख आपल्याला व्याज द्यायचं आहे, जास्त व्याज द्यायचं आहे, तर आपण कसं त्याचा मार्ग काढू शकतो हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि रोज स्वतःला शेवटं एक वाक्य तुम्हाला सांगतो. रोज स्वतःला सांगा की मी घेतलेला कर्ज 20 वर्षाचं 10 वर्षात संपेल. रोज सांगा संपेल, संपणार आहे असं म्हणत जावा स्वतःसोबत. मग काय होईल, तुम्हाला सवय लागली ना की तुमची ते ॲक्शन बॉडीमध्ये कन्वर्ट होईल सगळी, आणि तुम्ही मार्ग काढायला चालू कराल. म्हणजेच जसं मी बोललो, पार्ट टाईम जॉब किंवा इन्क्रीज काही तुम्ही शिकत राहाल हळूहळू. त्यामुळे जे आपण आपल्या डोक्यामध्ये असं जे पॉझिटिव्ह बोलत राहतो ना, ते तसं घडत असतं. त्यामुळे स्वतःला सांगा. आणि लोन हे कर्ज कोणी कर्ज नाही घेत, खूप जणांनी कर्ज घेतले. त्यामुळे टेन्शन घेऊन कर्ज फेडण्यापेक्षा रोज आनंदात कर्ज फेडा. रोज आनंदात मेहनत करा. आज तुम्ही 8 तास मेहनत करताय ना, एक 5 वर्ष 12 तास मेहनत करा. 12 तास मेहनत केली की वरचे 4 तासाचे तुम्हाला 5-5, 6-6 हजार येतील. त्याच्यात लोन तुमचं 10 वर्षात नील होईल. त्यामुळं रोज स्वतःला सांगा आणि असं बघा की देवाला थँक्यू बोला की अरे माझा 20 वर्षाचा लोन 10 वर्षात क्लिअर होणार आहे आणि मी त्यासाठी मेहनत खूप करणार आहे, हे स्वतःला सांगा. त्यामुळे ते कन्वर्ट होईल. तर काही क्वेरीज असतील, आता मी सगळं सांगितलं आहे, 2 टॉपिकमध्ये सांगितलं आहे. 20 वर्षाचा लोन 10व्या वर्षामध्ये कसा करायचा ह्याच्यावर मी 2 व्हिडिओ बनवल्यात, आजची आणि त्याच्या अगोदरची. कसे वाटले हे क्वेरीज कॉमेंटमध्ये कळवा. काही क्वेरीज असतील ते आपण डिस्कस करू. थँक्यू.